नमस्कार, मी नित्यानंद भिसे. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. राहुल गांधींनी लंडन येथे गेल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले होते आणि त्याच्यानंतर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात राहुल गांधींच्या विरोधात एक बदनामीचा खटला दाखल केला होता आणि तो खटला न्यायालयाने अतिशय गांभीर्याने घेतलाय आणि त्यांना 2 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश दिला होता. पण राहुल गांधी न्यायालयात आले नाहीत. त्यांना न्यायालयात येण्यासाठी वेळ मिळाला नाही. पण ते संबल येथे गेले, महाराष्ट्रात परभणीत आले, पण महाराष्ट्रातल्या पुणे न्यायालयात आले नाहीत. हा न्यायालयाचा अवमान नाही का? सात्यकी सावरकरांचा खटला लढणारे आपल्यासोबत ॲडव्होकेट संग्राम कोल्हटकर आहेत. आपण त्यांच्याशीच त्याविषयी बातचीत करूया. तर नमस्कार. नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम एवढं हे सांगा की हा खटला नक्की का आणि काय आहे आणि कशासाठी हा खटला दाखल करण्यात आला होता? सात्यकी सावरकर वीर सावरकरांचे नातू आहेत. त्यांनी एक पोस्ट पाहिली होती. एक यूट्यूबवर त्यांना एक पोस्ट त्यांच्या पाहण्यात आली, ज्यामध्ये राहुल गांधी जे आपले खासदार आहेत, इंग्लंडमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सावरकरांच्या बाबत काही आक्षेपार्ह विधानं राहुल गांधींनी केली. त्या विधानांमध्ये त्यांनी सावरकरांच्या बद्दल एक असं विधान केलं की सावरकरांच्या एका पुस्तकामध्ये सावरकरांनी स्वतःच्या जीवनातला एक प्रसंग असा सांगितला की ज्यामध्ये सावरकर स्वतः आणि त्यांचे 4-5 मित्र अशांनी मिळून एका कमकुवत मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली आणि हे प्रबळ असल्यामुळे 4-5 जण असल्यामुळे त्या व्यक्तीला मारल्यानंतर त्यांना एक स्वरूपाचा आत्मीय आनंद मिळाला. आणि एवढ्यावरच राहुल गांधी थांबले नाहीत, तर त्यांनी ह्या जो काय प्रसंग ह्याची तुलना भारत सरकारशी केली. कारण त्याच वेळी भारत सरकार आणि चीन यांच्या दोघांमध्ये डोकलाम हा एक मोठा वादाचा विषय होता. तर राहुल गांधींनी असं विधान केलं की ज्याप्रमाणे सावरकर आपल्यापेक्षा कमकुवत व्यक्ती मिळाला तर त्याला मारण्यात आत्मीय आनंद घेतात आणि आपल्यापेक्षा जर प्रबळ व्यक्ती आला तर ते पळून जातात. तर त्यांनी दोन्हीची तुलना अशी केली की भारत सरकारचंही असंच चालू आहे की ह्यामध्ये भारत सरकारने चीन गव्हर्नमेंट आल्यावर काढता पाय घेतला, असं त्यांना काहीतरी ते सुचवायचं होतं. आता हा विषय राजकीय असेल किंवा काय असेल, हा ते राहुल गांधींना त्याच्या मागचा हेतू आणि त्यांचा उद्देश माहिती आहे. पण सात्यकी सावरकरांच्या लक्षात असं आलं की अशा प्रकारचा हा जो काय राहुल गांधींनी उल्लेख केलेला जो प्रसंग आहे हा वीर सावरकरांच्या कधीही आयुष्यात घडलेला नाहीये आणि अशा प्रकारचं त्यांनी कधीही विधान त्यांच्या कुठल्या पुस्तकात केलेलं नाहीये. मग ह्यामुळे आपण एप्रिल 2023 मध्ये पुण्याच्या JMFC कोर्ट, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अक्षी जैन कोर्ट, यामध्ये आपण दावा दाखल केला. या दाव्यामधून पुढं न्यायालयाने स्वतः पूर्ण त्या आपण दिलेले अनुषंगिक पुरावे आणि पडताळणी केली. त्याच्यानंतर पोलिसांकरवी सुद्धा याबाबतची चौकशी केली आणि प्रथम दर्शनी त्यांना तथ्य आढळलं म्हणून त्यांनी इश्यू प्रोसेस म्हणजे न्यायालयामध्ये राहुल गांधींना हजर राहण्याबाबत समन्स बजावणीचा आदेश दिला. मग त्याच्यानंतर सदर प्रकरण MP MLA न्यायालयात गेलं. MP MLA न्यायालय ही एक नवीन
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी असे नवीन कोर्टाची रचना केली की ज्यामध्ये जे राजकीय नेते आहेत, जे खासदार आमदार आहेत, अशांच्यासाठी स्वतंत्र आणि विशेष न्यायालय म्हणून हे काम करेल. तिथं हा फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे शीघ्रगती न्यायालय हे काम करणार आहे. तर त्या न्यायालयामध्ये आता सदर प्रकरण आपलं प्रलंबित आहे सुनावणीसाठी. या न्यायालयामध्ये गेल्यानंतर राहुल गांधींना समक्ष उपस्थित राहण्याबाबत समन्सची बजावणी झाली. मग ह्या सुनावणी दरम्यान राहुल गांधी समन्स मिळून सुद्धा आजतागायत हजर झालेले नाहीये. हो, ते साधारणपणे या प्रकरणाची पार्श्वभूमी आहे. अच्छा सर, मिळालेल्या माहितीनुसार त्यांना 2 डिसेंबर रोजी हजर राहण्याचा आदेश दिला होता, बरोबर ना? बरोबर आहे. हा, तर त्यानंतर राहुल गांधी काहीतरी 20 तारखेला संबल येथे गेले होते आणि आता परभणीत महाराष्ट्र दौऱ्यात परभणी येथे आले. बरोबर आहे. राहुल गांधी कोणतं कारण देऊन त्यांनी न्यायालयात न येण्याचा निर्णय, म्हणजे कारण देऊन आले नाहीत न्यायालयात, एक. आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्या कारणाच्या अनुरूप त्यांनी तसं वर्तवणूक केली का, किंवा त्याच्यामुळे त्यांच्याकडून न्यायालयाचा अवमान झालाय का, काय आहे नक्की वस्तुस्थिती काय आहे? आता न्यायालयीन प्रक्रियेनुसार एखाद्या व्यक्तीला, मग तो साक्षीदार असेल किंवा आरोपी असेल, जर न्यायालयाने समन्स पाठवलं, म्हणजे त्यांना जर न्यायालयात येण्याबाबत जर आदेश पारित केला, तर प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असं असतं की न्यायालयासमोर जाऊन उपस्थित राहणं आणि जे काय कार्यवाही आहे या कार्यवाहीमध्ये आपण भाग घेणं, आपल्या विरुद्धचे आरोप असतील किंवा आपली काय म्हणणं असेल हे न्यायालयासमोर मांडणं अपेक्षित आहे आणि हे कायद्याने बंधनकारक आहे. पण 2 तारखेला राहुल गांधींच्या वतीनं एक वकील न्यायालयात उपस्थित झाले. त्यांनी त्या तारखेला सर्वात प्रथम, याच्या आधी कधीही वकीलपत्र वगैरे राहुल गांधीजींकडून न्यायालयात दाखल नव्हतं. हे वकीलपत्र तिथं दाखल झालं आणि त्यांनी एक लेखी न्यायालयाला अशी विनंती केली की लोकसभेचं शीतकालीन सत्र, हिवाळी अधिवेशन चालू असल्यामुळं दैनंदिन कामकाजामध्ये भाग घेणे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर चर्चा करणे, नवीन कायदे जर काय पारित होणार असतील, ज्याला आपण बिल म्हणतो, बिल जर सादर होणार असतील तर त्यामध्ये चर्चामध्ये सहभागी होणे वगैरे असे महत्वाचं काम त्यांना असल्यामुळं 20 तारखेपर्यंत सदर अधिवेशन दिल्ली येथे चालणार आहे लोकसभेत. त्यामुळे राहुल गांधींना 20 तारखेपर्यंत न येण्याबाबत परवानगी देण्यात यावी. आता हे अशा प्रकारचं काम, ते शेवटी एक लोकसभेचे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत. त्यामुळे न्यायालयाने उदात्त विचार करून हे गृहीत धरलं की मेंबर ऑफ पार्लमेंट असल्यामुळं, खासदार असल्यामुळं त्यांची तिथं उपस्थिती अत्यंतिक आवश्यक आहे. म्हणून न्यायालयाने हा विचार करून 20 तारखेपर्यंत उपस्थित राहू नका आणि तुम्ही तिथल्या शीतकालीन सत्रामध्ये सहभागी व्हा, ह्याच्यासाठी राहुल गांधींना, ज्याला आपण एक्झम्पशन म्हणतो, म्हणजे उपस्थित न राहण्याबाबत परवानगी ही बहाल केली. पण जी परवानगी दिली होती न्यायालयाने, ही शीतकालीन सत्र, ज्याला आपण हिवाळी अधिवेशन म्हणतो, या हिवाळी अधिवेशनाला दिली होती. त्यामुळे राहुल गांधींकडून अपेक्षित असं होतं की हे फक्त ह्या मिळालेल्या संधीचा वापर हा त्या शीतकालीन सत्र, हिवाळी अधिवेशनामध्ये ते त्यांचा वेळ व्यतीत करतील. पण 4 तारखेला सात्यकी सावरकर, आमचे जे अशील आहेत, त्यांच्या असं लक्षात आलं की राहुल गांधी हे संबल, उत्तर प्रदेश, तिथं काही कायदा सुव्यवस्थेबाबतचे प्रश्न उद्भवले होते, त्या तिथं बाय रोड गेले आणि त्यांना तिथं अडवण्यात आलं आणि त्यांनी तिथं जाऊन, म्हणजे थोडक्यात एक काय म्हणता येईल त्याला, की आता जे अपेक्षित नव्हतं ते त्यांनी तिथं जाऊन केलेलं आहे.
ट्रॅफिक जाम झालं, सामान्य लोकांना त्रास झाला, आणि जे अपेक्षित नव्हतं राहुल गांधीजींकडून, की तिथं जाणं अपेक्षित नव्हतं. शेवटी उत्तर प्रदेशला स्वतःच एक वेगळं राज्य शासन आहे, त्यांचे तिथले आमदार आहे, त्यांचे तिथले मंत्री आहेत, त्यांचं तिथलं पोलीस आहे, न्याय यंत्रणा आहे, सर्व तिथं व्यवस्थित असताना राहुल गांधी तिथं जाऊन त्या वेगळ्या प्रकारच्या प्रकरणामध्ये कुठं जाऊन इन्व्हॉल्व्ह होत आहेत किंवा सहभागी होत आहेत, हे न्यायालयालाही अपेक्षित नाही आणि हे आमच्या आशिलांनाही अपेक्षित नाही आणि मान्य नाही. म्हणून मग आम्ही सध्याच्या MPMLA न्यायालय पुणे इथे आमचा आक्षेप नोंदवलेला आहे. आम्ही तिथं आमचा एक अर्ज दिलाय आणि न्यायालयाच्या हे निदर्शनास आणलं की सदर व्यक्ती राहुल गांधी यांना आपण हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होऊन त्यांनी तिथल्या कार्यपद्धतीत रोजचं सहभागी व्हावं म्हणून आपण त्यांना इथून सूट दिलेली, एक्झम्पशन दिले, पण ते त्याचा गैरवापर करत आहेत. त्याबद्दल न्यायालयाची अवमानना ही कारवाई राहुल गांधींवर करावी असा आम्ही अर्ज तिथं न्यायालयात ठेवला. आणि ह्या आमच्या अर्जाबरोबरीनं सात्यकी सावरकर यांचं ॲफिडेव्हिट, शपथपत्र, ज्यामध्ये राहुल गांधी त्या संबलच्या ब्लॉकेडमध्ये, तिथं ट्रॅफिक जाम वगैरे झालेला आहे, त्या तिथं त्यांच्या वाहनामध्ये बसून त्यांचं काय तिथं जे काय करत होते हे सर्व आम्ही न्यायालयाच्या समोर फोटोज, वर्तमानपत्रातली कातरणं आणि त्यावेळची ती युट्यूबची क्लिपिंग्स, हे आम्ही असं सगळं न्यायालयाच्या समोर आम्ही मांडलेलं आहे. पण न्यायालयाने अजून ह्याची काही दखल घेतलेली नाहीये. तर आम्हाला अपेक्षित असं होतं की न्यायालयाने जी राहुल गांधींना सूट दिली ही फक्त काही विशिष्ट कारण परत्वे होती. ही हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना ही वेळ दिलेली होती, पण त्यांनी ती जी काय त्यांना सवलत दिली त्याचा म्हणजे उपयोग करायच्या ऐवजी त्यांनी त्याचा गैरवापर केलेला आहे. आम्ही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणलेली आहे. ओके. न्यायालयामध्ये सदर तो अर्ज प्रलंबित आहे. सर, वास्तविक ज्या दिवशी सुनावणी होती, म्हणजे त्यांना बोलवलं होतं, त्या दिवशी सभागृह हे 12 वाजता स्थगित झालं होतं. बरोबर आहे. पूर्ण दिवस सभागृह झालंच नव्हतं. बरोबर आहे. दिल्लीवरून पुण्याला येणं म्हणजे न्यायालयाचा जर सन्मानच करायचा झाला आणि खरोखर मला न्यायालयाचा सन्मान करायचा आहे आणि न्यायालयाचा आदेश मला पाळायचा आहे असं जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, तर दिल्लीवरून पुण्याला येणं आणि न्यायालयात आपलं काही ते जबानी देणं आणि परत जाणं, हे काय राहुल गांधींसाठी अशक्यप्राय अशी गोष्ट नाही. बरोबर आहे. विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात किती गोंधळ घालून दिवसभर सभागृह बंद पाडले. अशा वेळी अधिवेशनाचं कारण देऊन न्यायालयात येणं टाळणं हा काही राहुल गांधींना काय भयानकग्रस्त केलंय की काय या खटल्याने, किंवा काय तुमचं काय अनुमान आहे, तुमचं काय निरीक्षण आहे? आता खरं तर राहुल गांधींच्या म्हणजे त्यांचा दृष्टिकोन काय आहे ह्या खटल्याकडं याबाबत थोडंसं बोलणं मी उचित होणार नाही. तरी पण साधारणपणे आपण एक देशाचा नागरिक की जो साधारणपणे संविधान मानतो, आपण ज्याला आपण घटना म्हणतो तो, किंवा कायद्याचा आदर करणारा, हा सामान्य नागरिक असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू दे, ह्यांच्याकडून अपेक्षित वर्तन असं असतं की न्यायालयाच्या आदेशाची आपण पूर्तता करणं गरजेचं असतं. यामध्ये हा काय राजकीय खटला नाहीये, हा सावरकर हे काय राजकीय व्यक्तिमत्व नाहीये. सावरकरांच्या नातवाला आपल्या आजोबांप्रती असणारं प्रेम, आदर, जिव्हाळा यापोटी दाखल झालेले हे सदर प्रकरण आहे. त्यामुळे साहजिकच आहे की सात्यकी सावरकरांची अपेक्षा ही आहे की न्यायालयासमोर सदर खटला योग्य रीतीने चालवावा. आम्ही आमच्याकडचे जे पुरावे आहेत हे न्यायालयासमोर मांडू. राहुल गांधींचं काय म्हणणं आहे किंवा त्यांच्याकडचे जर काही याला काउंटर पुरावे असतील तर ते त्यांनी मांडावेत आणि मेहरबान न्यायालय आपापला जो काही निर्णय देईल तो देईल. आता ह्याच्यामध्ये जर
राहुल गांधीजींकडे जर काही ह्या खटल्यात त्यांची बाजू मांडण्यासाठी जर ते कमी पडत असतील, तर आपण ह्याच्यातून असा एक चुकीचा किंवा बरोबर काय निष्कर्ष आपण काढू शकू असा, की ते न्यायालयात यायला टाळाटाळ करतायत एक, किंवा न्यायालयाच्या प्रक्रियेबाबत त्यांना काय आदर नसावा, असे दोन आपण साधारणपणे निष्कर्ष काढू शकतो. आता काय चूक आहेत का बरोबर आहेत हे राहुल गांधीजींनी त्यांच्या कृतीतून दाखवून द्यावं. आपण एक बोला. तर शेवटचा प्रश्न, हा जो खटला आहे तो बदनामीचा आहे, तो बरोबरच आहे, पण हा फौजदारी खटला आहे का? आणि फौजदारी खटला असेल तर ह्याच्यात शिक्षेची तरतूद काय आहे? खरोखर न्यायालयाने जर निर्णय द्यायचा ठरला तर राहुल गांधींना शिक्षा किती 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 काळासाठी होऊ शकते? हा फौजदारी खटलाच आहे. ह्याच्यामध्ये 2 वर्षापर्यंत दोषी व्यक्तीला शिक्षा देण्याची तरतूद आहे. राहुल गांधींना याआधी अशाच प्रकारच्या एका खटल्यात गुजरातच्या मेहरबान न्यायालयाने अशी शिक्षा दिलेली आहे 2 वर्षाची. फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये सदर प्रकरण ते प्रलंबित आहे त्यांच्या शिक्षेबाबतचं. त्याच्यामध्ये ते हीच कन्व्हिक्ट, म्हणजे तिथं ते दोष सिद्ध झालेले आहेत. आता फक्त शिक्षेचं जे काय कालावधी हा सर्वोच्च न्यायालय ठरवेल. आपला खटला सुद्धा त्या स्वरूपाचा आहे. ह्याच्यात फौजदारी शिक्षेची तरतूद आहे. फौजदारी 2 वर्षापर्यंत यांना शिक्षा आहे. जर दोष सिद्धी झाली तर आम्ही जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, 2 वर्ष शिक्षा मिळावी, हीच आम्ही न्यायालयाला प्रार्थना करणार. कारण एका खटल्यामध्ये ही व्यक्ती दोष सिद्ध आहे, म्हणजे ज्याला आपण हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणतो. हॅबिच्युअल म्हणजे वारंवार एखाद्या प्रकारचा गुन्हा करण्याची ती प्रवृत्ती असते. आम्ही याखाली जर दोष सिद्धी झाली, आमचं म्हणणं जर मेहरबान न्यायालयाने ग्राह्य धरलं, आम्ही पुरावे दिलेले जर व्हॅलिड असतील, तर न्यायालयाला आम्ही हीच विनंती करणार की जास्तीत जास्त यांना शिक्षा व्हावी, किंवा जर त्यांच्याकडे काही याबाबत पुरावे असतील तर त्यांची निर्दोष मुक्तता होईल. पण हा पूर्णपणे फौजदारी खटला आहे, याच्या 2 वर्षापर्यंत त्यांना शिक्षेची तरतूद आहे. धन्यवाद सर. एका महत्वाच्या नेत्याने न्यायालयाचा अवमान केला की नाही हे तर आपल्या या चर्चेतून स्पष्ट झालेलंच आहे. परंतु राहुल गांधींनी वीर सावरकरांचा वारंवार अपमान करणं आणि त्याच्यानंतर न्यायालयाचाही अवमान करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्याला याविषयी चर्चा करताना ॲडव्होकेट कोल्हटकर यांनी जे काय आपल्याला सांगितलं त्यातून ह्याच एक निष्कर्ष निघतोय. सर, आपण आमच्या या YouTube चॅनलमध्ये या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपला आभार. धन्यवाद. धन्यवाद.